नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 10 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आजच्या भागामध्ये जीवा आणि काव्या या दोघांचंही संभाषण त्यांनी खूप छान पद्धतीने ऐकवलंय। काल शेवटी पाहिलं होतं तुम्ही की काव्याने जीवाला फोन लावून भेटायसाठी आग्रह केलाय, जीवाने तिला टेरेसवर बोलवलंय। पण इकडे रम्याची आई म्हणजे वसू आत्या चिडलीये या रम्यावर आणि म्हणते कशी, हास ना रम्या, आता हास। मी जेव्हा तुला सांगितलं पार्थ काव्याशी लग्न करून आलाय तेव्हा हसत सुटली होतीस, तेव्हा काय म्हणाली होतीस रम्या मला, काळजी करू नकोस, सगळं सोपं आहे। आता रम्या म्हणते, आई उगाचच का चिडतेस तू माझ्यावर, मला काय माहिती ती नंदिनी एवढी बावळट असेल, मूर्ख मुलगी। काल नंदिनीने काव्याला लग्न एक्सेप्ट करण्यासाठी सांगितलंय, त्यामुळे आता या तिघी चौघींची चिडचिड होतीये बरं का। आता ती मंजू आत्या म्हणते ती मूर्ख मुलगीच आहे, नंदिनी पार्थ म्हणजे पार्थ, तर जीवा म्हणजे जीवा हाताला लागलाय तर जीवाला पकडून ठेवलाय, जो हाताला लागलाय त्याला धरून ठेवते ही नंदिनी। मग आता वसू आत्या म्हणतात ती सोडत नाही, धरून ठेवते, हे आपल्याला तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं जेव्हा तिने मानिनीच्या बोलण्याला मान देऊन दिवे लावण्याची रीत पूर्ण केली। मी सांगितलं तिला तेव्हा ती धाकट्या बहिणीच्या पाया सुद्धा पडली, स्वतःच्या धाकट्या बहिणीच्या पाया पडली ती। नाही नाही नाही, ती नंदिनी दिसते ना त्यापेक्षा जास्ती समजूतदार आहे, तिला जर सरळ करायचं असेल ना तर आपल्याला नेहमीच्या युक्त्या वापरून नाही चालणार आहे। रम्या म्हणते, अगं आई ती नंदिनी जीवाला डिवोर्स देत नाहीये हे चांगलं आहे ना, अगं म्हणजे तिचं पार्थ बरोबर लग्न होण्याची शक्यताच नाहीये, माझं टार्गेट काव्य आहे आणि ती हळूहळू माझ्या बोलण्यात येते। अगं आई तू बघच आता, एका महिन्यात मी पार्थ आणि त्या काव्याचा घटस्फोट नाही घडवून आणला ना, आता ह्या वसू आत्या तिला बोलू देत नाही पूर्ण आणि म्हणतात हे तू आधी नंदिनी आणि पार्थ सोबतही बोलली होतीस, नाही म्हणजे त्या दोघांचा घटस्फोट होईल असं वाटलं होतं तुला, पण काय झालं, सरळ त्या नंदिनीला तेव्हा भेटायला गेली रम्या, तेव्हाही तू तोंडावरच पडली होती। तुझा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना रम्या, तोच ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला प्रत्येक वेळेला नडतो। आणि लक्षात ठेव काव्या, नंदिनी ठामपणे उभी आहे काव्याच्या मागे, जर त्या नंदिनीच्या सांगण्यामुळे काव्याने स्टँड घेतला तर आणि नंदिनीने काव्याची समजूत काढली तर, म्हणजे या दोघी तिघींचं म्हणणं आहे की यांनी यांचं लग्न टिकवलं नाही पाहिजे आणि त्यांनी टिकवलं तर सगळं प्रॉब्लेम होऊन बसेल। आता रम्या ते ऐकते आणि चिडते तिच्या आईवर आणि म्हणते, घ्या ही माझी हुशार आणि कॉन्फिडंट आई घाबरली त्या नंदिनीला। मग आता वसू आत्या म्हणतात, रम्या मी त्या नंदिनीला घाबरलेली नाही, मी त्या नंदिनीला नाही घाबरलेली आहे। मग आता त्या मंजू आत्या म्हणतात, अरे अरे रम्या, अगं ताई, अगं तुम्ही दोघी का भांडताय, आपल्याला त्या काव्य आणि नंदिनीमध्ये भांडण लावायचंय। वसू आत्या म्हणतात, मी काहीही विसरलेली नाहीये, हे बघ रम्या तू एक गोष्ट लक्षात ठेव, काव्यावरच नाही तर नंदिनीवर सुद्धा बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे आपल्याला। नंदिनीने काव्याची समजूत काढायच्या आधी तुला काव्याचं ब्रेन वॉश करायचंय, तुला कळतंय का रम्या मी काय बोलते ते। आता रम्या तिच्या आईला म्हणते, अगं आई तू कशाला टेन्शन घेतेस, तू आता काळजीच करू नकोस, आता ना मी आधीच काव्याला पटवून देईल की घटस्फोट घेण्यातच तिचं भलं आहे आणि राहिला प्रश्न त्या नंदिनीचा, काहीतरी तिची कमजोरी मला शोधावी लागेल ज्यात तिचा जीव अडकला असेल, मग बघ आई मी सगळं सोपं करेल। आता असं म्हणतीये रम्या तिच्या आईला आणि लगेच त्यांनी आता नंदिनीच्या माहेरचा सीन दाखवलाय। नंदिनीची आई म्हणत असते, अहो मी काय म्हणते, पोरींना मांडव परतनीसाठी आणायचंय, आपल्याला जावं लागेल ना, तेवढ्यात आरुषी पण आली आहे खाली। आता नंदिनीचे वडील काही बोलणार तेवढ्यात आरुषी म्हणते, काय झालं तुम्ही दोघं गप्प का बसलायत, आणूयात ना आपण ताईला, काव्यालाही आणूया, नाही म्हणजे त्या दोघी घरी येतील, हे किती छान आहे। नंदिनीचे वडील म्हणतात, जे काही घडलंय त्यानंतर या दोघींना कसं फेस करायचं ना ते कळतच नाहीये मला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दोघी कुठलेही रीतीभाती पाळण्याच्या मनस्थितीत असतील का हे मला कळत नाहीये ग। आता त्या शारदाताई म्हणतात, हो अहो तुमचं बरोबर आहे, हे आपण मुलींबद्दल बोलतोय आणि त्यांच्या सासरी काय घडत असेल आपल्याला माहित नाही ना, आणि हे रीतिरिवाज विधी हे सगळं करण्याची त्यांना इच्छा आहे की नाही आपल्याला काही कळत नाही हो। मग आरुषी म्हणते, मग काय करायचंय, ताईंना आणायला जायचं का नाही। आता ते वडील विचार करतात थोडासा, मग त्या शारदाताई म्हणतात, मी ना मानिनी ताईंना फोन करून विचारते, असं म्हणून आता त्यांनी फोन लावलाय मानिनी ताईंना। मानिनी ताई स्वयंपाकघरात असतात, आता त्या फोन उचलतात आणि म्हणतात, बोला हो शारदाताई। मग या शारदाताई म्हणतात, अहो मानिनी ताई आमच्या घरी ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मांडव परतनीसाठी मुलींना घ्यायला कोणीतरी येतं हो, पण काव्या आणि नंदिनीला भाऊ नाहीये, त्यामुळे आम्हालाच यावं लागेल त्यांना न्यायला। मग मानिनी ताई म्हणतात, अहो या ना, काहीच हरकत नाहीये, कधी येताय पोरींना घ्यायला,
मग शारदाताई म्हणतात चालेल ना तुमच्याकडे? मग मानिनीताई म्हणतात अरे वा, म्हणजे काय चालेल, का नाही चालणार? हे बघा, या तुमच्या मुलींना घेऊन जा, उलट त्या दोघींना खूप छान वाटेल, त्यांना तुमच्यासोबत वेळ घालवता येईल. फक्त तुम्ही कधी येताय ना तेवढं मला कळवा हं. मग शारदाताई म्हणतात मी तुम्हाला कळवते विचारून. बरं, ठेवते फोन, असं म्हणून त्यांनी आता फोन ठेवून दिलाय. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे जीवा आणि काव्या या दोघांचाच सीन त्यांनी दाखवलाय. आता जीवा काव्यापासून तुटून गेलाय. आता जीवाने काव्याला पूर्णपणे विसरलंय. खूप सुंदर संवाद दाखवलेत दोघांमध्ये. आता जीवा तिथे येतोय गच्चीवर आणि एका बाजूला असा तिच्याकडे न बघता एका साईडला कोपऱ्यात उभं राहतो. काव्या आता खाली मान घालून उभी राहते. ती जीवाच्या नजरेला नजर देत असते, पण जीवा आता तिच्या मंगळसूत्राकडे बघतोय आणि ते देखील रागाने. आणि मंगळसूत्र पाहिल्यानंतर त्याने त्याचं तोंड बाजूला केलंय. मग काव्या ते मंगळसूत्र असं आतमध्ये तिच्या ड्रेसच्या आत टाकते आणि जीवाला म्हणते बघ न रे जीवा माझ्याकडे, असं काय करतोयस? ऐक ना माझं, मी काय म्हणते की. आता जीवा तिचं पूर्ण बोलणं न ऐकता ओरडूनच म्हणतो मुद्द्यावर ये, काय बोलायचंय तुला? काव्या म्हणते असं का बोलतोयस, किती तोडून बोलतोयस मला जीवा? जीवा म्हणतो तू तोडलंयस मला. काव्या म्हणते मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. जीवा म्हणतो करेक्ट आहे तुझं, तू तोडलंयस मला. काव्या म्हणते मी काहीही केलेलं नाहीये. जीवा म्हणतो बरोबर आहे ग, तू काहीही केलेलं नाहीये. जे समोर आलं ना ते एक्सेप्ट केलंयस तू. आता काव्याचं खूपच सुंदर ऍक्टिंग त्यांनी दाखवली प्रेक्षकांनो. मग आता काव्या म्हणते दुसरं काय होतं रे माझ्या हातात? जीवा म्हणतो हे लग्न न करणं होतं तुझ्या हातामध्ये, पण तू ते केलं नाहीस. काव्या म्हणते जीवा तू माझ्या जागी असतास ना. जीवा तिचं वाक्य पूर्णच होऊ देत नाही आणि म्हणतो मी तुझ्या जागी असतो ना तर मी हे लग्न केलंच नसतं. काव्या म्हणते अरे एवढं सोपं नव्हतं ते. त्यावर जीवा म्हणतो अगं प्रेम निभवणं एवढं सोपं नसतं काव्या. काव्या म्हणते असं नको ना रे बोलूस जीवा, बोल ना रे माझ्याशी, बोल ना पूर्वीसारखा. जीवा जसं बोलायचा माझ्याशी तसं बोल ना रे. हे बघ आधीचा जीवा. आता ती हात धरायला जाते जीवाचा, तेव्हा जीवा तिचा हात झटकून टाकतो. काव्या त्याच्याकडे आश्चर्यानेच बघते. तरी काव्या रडवेली होऊन म्हणते बोल ना रे जीवा, आधीचा जीवा बोलायचा तसं बोल. आता जीवा म्हणतो अगं आधीचा जीवा तर मरून गेला ना. आता असं बोलल्यावर काव्या बघतच राहते जीवाकडे. आता काव्याला तो म्हणतो ज्या आगीत तू सप्तपदी घेतलीस ना माझ्या भावासोबत, त्याच आगीत जळून मेलोय मी. जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्याला कसं तरीच होतं, ती लागते रडायला. असं बोलून जीवा आता निघून जात असतो तेव्हा काव्या त्याचा हात धरते. आता जीवा तिचा हात पुन्हा झटकतो आणि म्हणतो ए लांबून बोल माझ्याशी. काव्या म्हणते हे बघ जीवा अजूनही काहीही बदललेलं नाहीये. जीवा म्हणतो काव्या पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाहीये आता. आता काव्या म्हणते ते गावकरी मारायला आले होते जीवा आम्हाला. जीवा तिला उत्तर देतो अगं त्या गावकऱ्यांनी दगडाने ठेचून जरी मारलं असतं ना मला तरी सुद्धा मी दुसऱ्याशी लग्न केलंच नसतं. काव्या त्याला म्हणत असते अरे असं काय करतोयस रे जीवा, अरे जे झालं ते झालं, पण आता आपण सगळं बदलूयात ना. जीवा तिचं ऐकूनच घेत नाही आणि तिच्या प्रत्येक वाक्यावर उत्तर देत असतो. तो म्हणतो बदललोय मी, हे बघ झालंय का तुझं, चल निघालो मी. आता जीवा निघालेला असताना काव्या त्याचा हात धरते तेव्हा जीवा ओरडतो आणि म्हणतो ए कमॉन यार, हात लावू नकोस मला सारखी सारखी. काव्या म्हणते असं काय करतोयस जीवा, अरे माझं ऐक ना, आपण नव्याने संसार सुरू करूयात आपला. आपलं प्रेम जर माझ्या नंदिनी ताईला कळलं ना तर ती न घटस्फोट घेण्याचा हट्ट सुद्धा सोडून देईल. चल ना रे जीवा चल. जीवाने आता काव्याला आठवण करून दिलीये की तो जेव्हा आला होता लग्न मंडपामध्ये तेव्हा त्याने तिला काय ऑप्शन दिला होता. तो म्हणतो तुला याआधी बोललो होतो ना. आणि आता ते काव्याला वाक्य आठवतं त्याचं की मी मरेपर्यंत विसरणार नाही. बाहेर लोक होती, मी तुला सांगत होतो की सगळ्यांना सांगूयात आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण तू शेवटपर्यंत आपल्याबद्दल सांगू दिलं नाहीस काव्या. हे त्याचं लग्न मंडपातलं वाक्य जीवा तिला आठवून देतो आणि म्हणतो बोल तुला आठवून दिलं होतं की नाही, तेव्हा बोललीस का तू लग्न मंडपामध्ये की मी हे लग्न नाही करू शकत, नाही हे लग्न निभावू शकत, तेव्हा एक शब्दही बोलली नाहीस तू. तेव्हाच माझ्यासाठी विषय संपलाय. अगं निदान तुझं हे लग्न झालंय ते निभाव ग. मला सोडलं तसं माझ्या भावाला अर्ध्या रस्त्यावर सोडू नको. काव्या ते सगळं त्याचं शांतपणे ऐकून घेते आणि म्हणते ऐकणारे जीवा आता माझं, आता तू जे सांगतोस ना तेच मी करेल, जे सांगतोयस ते करेल मी. आता जीवा म्हणतो अरे या खोटारड्या लाईनी ऐकल्यासारखं वाटतंय मला.
अरे हा, तूच मला बोलली होतीस ना जीवा, तू सांगशील ते मी करेल. आणि काय केलं ग तू? मी तुला सांगितलं होतं की काढ ते गळ्यातलं मंगळसूत्र, तेव्हा काढलंस का तू? जीवाने काव्याला प्रत्येक वाक्य आठवून दिलंय. आता मात्र काव्याला जीवाचे ते वाक्य आठवतात आणि ती त्याला म्हणते, आत्ता काढते मी हे मंगळसूत्र, मला नकोय हे मंगळसूत्र, मी काढून फेकते, अरे मला असह्य झालंय हे. आता जीवा तिला म्हणतो, आता कशाला काढतेस, खूप उशीर झालाय, खूप लांब निघून गेलोय आपण दोघं जण, आता आपल्या दोघांमधलं सगळं संपलंय. तरी सुद्धा काव्या म्हणते, असं काय बोलतोस जीवा, अरे पळून जाऊ आपण इथून, मागे सोडू सगळं, आपण 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 निघून जाऊ इथून. आता जीवा म्हणतो, आणि आई बाबा? अगं तुझे आई बाबा, माझे आई बाबा, नंदिनी, काय होणार त्यांचं? अगं आपण जर असं काही केलं ना तर शर्मेने मरून जातील हे सगळेजण. काव्या ते ऐकते आणि आता तिला हे सगळं इमॅजिनच होत नाहीये, पण ती म्हणते की नाही रे, नाही, पण मी हे सगळं रोज रोज नाही सहन करू शकत, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. ऐक ना रे जीवा, ऐक. आता ती त्याच्या गालाला हात लावत असते तेव्हा जीवा तिचा हात पुन्हा झटकतो. काव्या म्हणते, जीवा, जीवा तुझं प्रेम आहे ना रे माझ्यावर, तू कसं काय जगशील माझ्याशिवाय? अरे आपण लग्न केलं तर नंदिनी आणि पार्थ दोघे एकमेकांशी लग्न करायला मोकळे होतील, विचार करणार आहे. जीवा म्हणतो, असा विचार फक्त तू करू शकतेस, फक्त तू. अगं सगळी लोक, सगळा समाज, नाही आपले भाऊ बहीण, आई बाबा, हे सगळं होतं ना तुझ्या डोक्यामध्ये. आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे तुला आत्ता आठवतंय काव्या, आत्ता? अगं तुझ्या या आत्ताला ना काहीही अर्थ नाहीये माझ्या लेखी काव्या, कारण माझ्या दृष्टीने आता हे सगळं संपलंय. कारण जीवानं आता प्रेक्षकांना खूप हर्ट झालेला आहे काव्याने लग्न केलंय म्हणून. त्यामुळे आता तो काव्याला म्हणतोय की आता एकाच घरात राहणार होतो आपण आयुष्यभर, अगं आता पण राहणारच आहोत ग एका घरात, फक्त आता माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर काहीही हक्क आणि अधिकार राहिलेला नाहीये. आता सगळं संपलंय काव्या, हे तू एक्सेप्ट कर. संपलं, सगळं संपलं, पण हे सगळं तू संपवलंयस. आता जीवा पुन्हा तिथून जात असतो तेव्हा काव्या म्हणते, ऐक ना रे जीवा, अरे समजून घे ना मला, माझं खरंच काहीही चुकलेलं नाहीये रे. मग आता जीवा म्हणतो, अगं तुझं काही चुकलेलं नाहीये, माझं काही चुकलेलं नाहीये, साला आपलं नशीबच खराब आहे, नशीबच चुकलंय ग आपलं. आता काव्या जरा संतापते बरं का. ती त्याला म्हणते, तुझं म्हणणं काय आहे जीवा नेमकं? आपल्यात जे काही होतं ते आता आपण सगळ्यांना सांगायचं नाही, ते संपवून टाकायचं? आता तिला जोरात ओरडून म्हणतो जीवा, हो हेच म्हणणं आहे माझं. काव्या त्याच्याकडे आश्चर्यानेच बघते आता. मग जीवा म्हणतो, तुला मी दुसरी संधी दिली होती ना मी, तू काय म्हणालीस मला की नाही थांबवू शकत मी हे लग्न, नाही काढू शकत मंगळसूत्र, म्हणालीस की नाही म्हणालीस? काव्या मी यासाठी तुला कधीच माफ करू शकत नाही, कधीच नाही. आणि तुझी शिक्षा हीच आहे की तू आता मला कायमचं विसरून जायचंय. काव्या आधी सगळं शांतपणे ऐकून घेते, पण आता जीवाच्या या वाक्यावर काव्या प्रचंड चिडते आणि आता मात्र तिने त्याची कॉलर धरली आहे आणि जोरात किंचाळते ती आता जीवावर आणि म्हणते, कशी जीवा, जीवा आता पुरे कर, बस करा, खूप ऐकून घेतलं मी तुझं, तू म्हणतोय संपलंय सगळं, मी हे सगळं संपवणार नाही. मला मरायचं असेल ना जीवा तर तुला सोबत घेऊन मरेल मी, सगळ्यांना सांगून देईल आपल्याबद्दल, सगळ्यांना सांगेल. आता जीवा कॉन्फिडेंटली म्हणतो, सांग सांग, मी हे सगळं मान्यच करणार नाही कोणासमोर. जीवा असं बोलतो तेव्हा नवलच वाटतं काव्याला. आता जीवा म्हणतो, मी सगळ्यांना सांगेल की आमच्यामध्ये तसं काही नाहीये, मी जर स्वीकारलंच नाही तर कोण तुझं ऐकून घेणार आहे. काव्या आता त्याला ब्लॅकमेल करायसाठी म्हणते, अरे तू दिलेले गिफ्ट्स आहेत माझ्याकडे, तू दिलेले खूप सारे ग्रीटिंग कार्ड्स आहेत, मी सगळ्यांना दाखवेल, सगळ्यांना. त्यावर जीवा म्हणतो, दाखव ना, दाखव, सगळ्यांना दाखव, कुठल्याही गिफ्टवर किंवा ग्रीटिंगवर माझं नाव नाहीये. अगं काही ठिकाणी नाव आहे, ते कोणाचं आहे? ते नाव जीविकाचं आहे. आता जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्या खूप चिडते आणि दातोट खायला लागते. आता हिला आठवतं काव्याला की तिने कधीही जीवाबद्दल घरात सांगितलंच नाही आणि ती सतत जीविका जीविका असं तिचं नाव सांगत. काव्या ते आठवते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलंय. आता जीवा तिला म्हणतो, कोण विश्वास ठेवणार आहे ग तुझ्या या वाक्यावर? या दोघांमधलं नातं कसलं बदललंय ना प्रेक्षकांनो, बाप रे. आता जीवाने नंदिनी सोबतचं नातं एक्सेप्ट केलंय आणि काव्या मात्र पार्थ सोबतचं नातं एक्सेप्ट करायला तयारच नाहीये. जीवा तिला म्हणतो, कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? मग आता काव्या म्हणते, माझी ताई, माझी नंदिनी ताई विश्वास ठेवेल माझ्यावर, तिला सांगेल ना मी हे सगळं. मग जीवा म्हणतो, सांग सांग ना, तिला पण सांग हे सगळं, मी पण सांगेल की काव्याने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हे सांगितलंय,
पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं म्हणून काव्या त्याग करतीये. आता काव्या म्हणते जीवा जीवा असं बोलू नकोस. जीवा म्हणतो मी सांगेल सगळ्यांना की काव्याला हे सगळं नकोय, ती हे सगळं यातनं बाहेर पडण्यासाठी करतीये. आता जीवा हे सगळं खूप चिडचिड करून बोलतोय. आता जीवा म्हणतो माझं काव्यावर प्रेम नाहीये हे मी सगळ्यांना ओरडून सांगेल. आता काव्या रडायला लागते आणि म्हणते जीवा काय बोलतोयस तू हे सगळं. जीवा म्हणतो अगं रम्याने हेच केलं होतं, तुझ्या ताईला सगळं काही सांगितलं होतं की पार्थचं म्हणजे तिचं पार्थवर प्रेम आहे म्हणून. पण तुझ्या बहिणीने काय केलं, तुझ्या बहिणीने पार्थ दादाला विचारलं, पार्थ दादाने ते प्रेम नाकारलं. तेव्हा नंदिनीने दादावर विश्वास ठेवला आणि मी सुद्धा एक्झॅक्टली तेच करेल. नंदिनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवेल. आता जेव्हा तो असं बोलत असतो तेव्हा काव्याने त्याची कॉलर धरलेलीच असते. आता तिला तो टॅटू दिसतो तिच्या नावाचा. आता तेव्हा ती म्हणते अच्छा सगळं नाकारशील आणि या टॅटूचं काय, हा टॅटू आहे ना, मी सगळ्यांना सांगेल की हा टॅटू माझ्यासाठी काढलाय जीवाने म्हणून. मग काय सांगशील सगळ्यांना. त्यासाठी सुद्धा जीवाकडे उत्तर तयार होतं, पण हे उत्तर मला रुचलेलं नाहीये. आता जीवा तिचा हात झटकतो आणि म्हणतो तू काय या जगात एकटीच काव्य आहेस का, तुझ्या एकटीचंच नाव काही काव्या नाहीये, मला आता कुठल्याच भावना उरलेल्या नाहीये, मी संपलोय आता असं म्हणून तो काव्याकडे बघतो. तेवढ्यात नंदिनी येते तिथे आणि खूप वेळ या दोघांकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते तुम्ही दोघं इथे काय करताय. आता पटकन जीवा त्याच्या शर्टाचे बटन लावतो बरं का नंदिनी आल्यावर. आणि आता बघा ही काव्या रडायला लागते. आता नंदिनी तिच्या जवळ येते आणि म्हणते काय ग काव्या, अगं खाली घरभर शोधतीये मी तुला, अगं तू इथे काय करतेयस आणि जीवासोबत तू इथे. आता ती किती वेळ त्या दोघांकडे आश्चर्याने बघते. आता या क्षणाला तुम्हाला वाटलं असेल की नंदिनीला कळलं जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल, पण नाही, जीवाने ही बाजू सुद्धा सावरून घेतली आहे. जीवा म्हणतो अगं तुझ्या बहिणीला मी समजवत होतो, ती फारच चिडचिड करते ना, तिला समजवत होतो की टोकाचा विचार करू नको, सगळं संपलंय आता. अगं नंदिनी सांभाळ जरा तुझ्या बहिणीला. आणि काव्याला तो म्हणतो मोठ्या बहिणीकडनं शिक काहीतरी. आता जेव्हा जीवा असं काव्याला पुन्हा बोलतो टोचून तेव्हा काव्याला खूप राग येतोय आता जीवाचा, पण तरी सुद्धा काव्या नंदिनी समोर तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवते. आता नंदिनी जीवाकडे बघते, जीवा नंदिनीकडे, काव्या जीवाकडे, असं काहीतरी चालू आहे. पण आता मात्र जीवा असं बोलून तिथून निघून जातो. नंदिनी काव्याला म्हणते काव्या काय झालंय तुला. आता मात्र काव्या खूप रडायला लागते. नंदिनी म्हणते काव्या अगं बेटा रडू नकोस प्लीज. पण आता काव्या नंदिनीला अजिबात म्हणजे तिच्याशी बोलतही नाहीये ती. काव्या रडत असते खूप. नंदिनी आता तिच्या गालावरून हात फिरवत म्हणते बेटा मला कळते तुझी मर्जी नाहीये, पण आता ती पुढे काही समजवणार. तेवढ्यात काव्या तिच्यावर वसकते आणि काव्या नंदिनीवर वसकून म्हणते मी मेले जरी ना तरी मी हे लग्न मान्य करणार नाही, तुम्हाला काय करायचंय ना ते करून घ्या. आता ती असं बोलते आणि तिथून निघून जाते. नंदिनीला कळे ना आता काव्याला कसं समजून सांगावं. आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड त्यांनी संपवला. काल माझ्या गावी गेले होते त्यामुळे कालचा एपिसोड मला देता आला नाही, सॉरी प्रेक्षकांनो. पण बघा आजचा एपिसोड खूपच सुरेख आहे. तर आता उद्याच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे नंदिनी पुन्हा काव्याच्या मागे जाऊन तिला समजवते की अगं घटस्फोट घेऊ नको, हाच एक ऑप्शन नाहीये काव्या, अगं नातं जोडायचा प्रयत्न कर. काव्या म्हणते पण मी जो ऑप्शन सांगते ना तोच ऑप्शन बेटर आहे, अगं घटस्फोट घे त्यामुळे आपण दोघी आणि ते दोघं मोकळे होतील. रम्या आता पार्थच्या जखमेवर मीठ चोळताना आपल्याला दिसेल, म्हणजे आता तुझं लग्न काव्याशी झालं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आता जीवा दारू पिऊन आलाय आणि नंदिनी त्याला सावरते, त्याला खूप सुरेख पद्धतीने सावरते बरं का प्रेक्षकांनो. आता तो जेव्हा सकाळी उठतो तेव्हा नंदिनी त्याच्यासाठी दोन कपामध्ये काहीतरी करून आणते आणि म्हणते घ्या आपण दोघं मिळून दारू पिऊयात. दारू हे जर सोल्युशन असेल तर दोघांनीही पिऊयात ना. आता जीवाला जरा ऑकवर्ड होतं की नंदिनीशी आपण खूप वाईट वागलो आणि नंदिनी त्याला सुरेख पद्धतीने समजवते, त्याला त्याची चूक रिअलाइज होते. तो सॉरी म्हणतो नंदिनीला. नंदिनी म्हणते दारू जर सगळ्या विषयावरचं औषध असतं तर आणखीन काय होतं, बरं प्या हा काढा केलाय तुमच्यासाठी. नंदिनीने तिचं नातं फुलवायला सुरुवात केली आहे. जीवा नंदिनी सोबत त्याचं नातं एक्सेप्ट करू लागेल आता. आणि काय म्हणता प्रेक्षकांनो काव्याचं काय, काव्या पार्थ सोबत असलेलं नातं एक्सेप्ट करेल का, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. मला आजचा भाग छान वाटला. बघूयात पुढे काय काय घडते. भेटूयात उद्या नवीन भागासहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.